भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति के सचिव पद पर काम करने वाले सम्मान्य श्री यशवंत अनंत महात्रे के सेवा पूर्ति सोहला का आयोजन आज दिनांक 30 मई 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित होकर सम्मान्य श्री यशवंत अनंत महात्रे को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें वहाँ का एक दृश्य। आणि प्रतिमेचं पूजन आपण प्रकाश असतो ज्ञानाचा, प्रकाश असतो ज्ञानामध्ये किशोर पाटील एक प्रश्न विचारला, त्याला मी उत्तर दिलं। एवढा मोठा सूर्य असून सुद्धा अजून आमच्या अंधश्रद्धेमध्ये आणि याच्यामध्ये गाडलेलो आहोत बऱ्याच ठिकाणी। त्याच्यातून बाहेर निघण्याकरता दिवे सदा वंदिता सामा पातू सूर्यासारखे गडालाही पाजर यावा, निरोप शेवटी घेताना असे दिव्याची अशी मी त्यांना विनंती करतो। चौदा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सर्व संचालकांना सांभाळून सर्व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अतिशय चांगले उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे। शासनाच्या नियमानुसार वयाच्या 58व्या वर्षी ते बाजार समितीच्या सेवेतून निवृत्त होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। खरं तर हा कार्यक्रम ॲक्च्युली ऑफिसमध्ये घ्यायचा होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम आपण मुग्धा हॉलमध्ये घेतलेला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावे व श्री यशवंत अनंत म्हात्रे सचिव साहेब यांना पुढील आयुष्यात चांगले आरोग्य मिळावे, आनंददायी जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे हे थोडक्यात प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यशवंत म्हात्रे साहेब यांचा तसा शेवटचा दिवस उद्या आहे, परंतु आज त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। तुम्हाला बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतो। जवळजवळ 38 वर्ष या बाजार समितीची त्यांनी सेवा केली। या बाजार समितीची अवस्था फार वाईट होती सुरुवातीच्या काळात। म्हात्रे साहेबांच्या आधी बऱ्याच जणांनी सचिव पदाची जबाबदारी सांभाळली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे सचिवाला निरोप देण्याचा प्रसंग हा पहिलाच आहे। या आधीचे जेवढे सचिव झाले त्यांचा निरोप समारंभ झाला का नाही झाला मला नाही माहिती, परंतु झालेला नाही। या बाजार समितीची म्हात्रे साहेबांच्या आधी म्हात्रे साहेबांनी या बाजार समितीचा चार्ज घेण्याच्या आधी फार दयनीय अवस्था होती। कर्मचाऱ्यांना पगार करण्याला पैसे नव्हते। फार हरिश्चंद्र पाटील, शांताराम भोईर साहेब असे दिग्गज या बाजार समितीच्या सभापतीपदी असताना नंतरच्या काळात जयवंतदादा या बाजार समितीचे सभापती झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना काम करण्याची संधी मिळाली। म्हात्रे साहेब जोडीला होतेच आणि बसायला जागा नसताना स्वतःचं कार्यालय विकत घेण्यासाठी तत्कालीन सभापती जयवंतदादा पाटील आणि माजी उपसभापती गणपत मरेरा साहेब आणि संचालक मंडळ यांनी स्वतःचे पैसे खर्च करून बाजार समितीला पहिलं कार्यालय मिळवून दिलं। म्हात्रे साहेबांची कौशल्य फार चांगलं आहे, त्यांना चांगला वारसा आहे। त्यांचे वडील अनंत जगन्नाथ म्हात्रे स्पष्ट वक्ते, निर्भीड वक्ता आणि सत्य असेल तेच बोलणार, सत्याच्या मार्गानेच जाणार आणि त्यांचाच वारसा या सगळ्या बंधूंनी घेतलेला आहे। समाजाची सेवा करणे हे त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे। म्हात्रे साहेबांनी सेवा करताना बाजार समितीला
प्रगतीपथावर आणलंच, त्याचबरोबर समाजाचीही सेवा केली, स्वतःचा व्यवसायही सांभाळला आणि आज बाजार समितीच्या बँक खात्यामध्ये करोडो रुपयांची ठेव जमा झाली. याचं सर्व श्रेय प्रशासनाला जातं आणि प्रशासन जर योग्य असेल तरच त्या कुठल्याही संस्थेचा गाडा चांगल्या रीतीने चालला जातो. आता आपण बघतोय बरेचसे सभापती पदाधिकारी या बाजार समितीत आले, परंतु त्यांना सरळ मार्गाने चालण्याची दिशा देण्याचं काम म्हात्रे साहेबांनी केलं. म्हात्रे साहेब आणि आमचा परिवार फार चंद्रकांत दादांपासून तर प्रमोदपर्यंत यांच्या मनामध्ये आपण या समाजाचे देणे लागतो ही भावना आहे आणि या भावनेतूनच ते काम करतात. यापुढेही म्हात्रे साहेब असेच काम करतील, समाजाची सेवा करतील. निवृत्ती हा काही संपत नाही, हा एक स्टेशन आहे. या स्टेशनवर तुम्ही थोडा वेळ थांबता आणि पुन्हा नव्या उमेदीने नव्या जोमाने कामाला लागा, समाजाची सेवा करा, परिवाराची सेवा करा, परिवाराला वेळ द्या आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण तुम्ही स्वच्छ मनाने काम करता आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला ठाण्याला दुसरी अर्जंट मीटिंग असल्यामुळे मी रजा घेतो आणि पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना सूचना करतो की म्हात्रे साहेबांनी ज्याप्रमाणे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे बाजार समितीच्या भल्यासाठी तुम्हीसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाने काम करा, ही शुभेच्छा तुम्हाला पण देतो आणि थांबतो. कोणीतरी आपला अनुभव इथं शेअर करावा. त्यांच्या बाबतीतला हा अनुभव आम्हाला चांगला आला की कधी त्यांनी आमच्याशी असं हे म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. तर सांगायला बोलायला शब्द फार कमी पडतात, पण इथपर्यंत बोलण्याचं त्यांनी आज आम्हाला हे दिलं. आम्ही जो प्रयत्न केला आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल कदाचित आमच्याकडून कधी काही चुका झाल्या असतील तर त्यांना आता आज आम्हाला इथे सॉरी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोगत व्यक्त करण्याकरता मी विनंती करणार आहे. खूप इच्छा आहे की मला या कार्यक्रमामध्ये आणि म्हणून त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. हॅलो. आज थोडासा आनंदाचा पण क्षण आहे, थोडा दुःखाचा पण क्षण आहे. या भावनिक क्षणाच्या वेळी बोलायचं म्हणजे दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे दादांचं वागणं एकदम शिस्तप्रिय, सचोटीनं वागणं, पारदर्शी व्यवहार आणि सर्वांना घेऊन चालणं, स्नेहपूर्ण आचरण आणि तुम्हा सर्वांची साथ सहकार्य, जेवढे कुशलपणे बाजार समितीचे जे संचालक असतील, सभापती उपसभापती, या सर्वांची साथ असेल, विश्वास असेल, सहकार्य असेल, प्रोत्साहन असेल आणि या सर्वांमुळेच आज कुशलपणे बाजार समिती भिवंडी कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिक मिळवू शकले. खरोखर खूप ही भाग्याची, आनंदाची, गौरवास्पद गोष्ट आहे. खरोखर तुम्हाला सांगायचं वाटते का या तुम्ही विद्यमान कमिटी आज हा तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे प्रथम क्रमांकाचा. आज तुमच्या येणाऱ्या नवीन कमिटी कोणीही असेल त्यांच्यासाठी तुमची कमिटी आदर्श असेल, कारण हा खूप मोठा सन्मान आहे. भिवंडी वाचनाच्या शिरपेच्या मानाचा धुरा खोवलेला आहे. आम्हा सर्वांना अभिमान गोष्ट आहे. दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे दादा एकदम शिस्तप्रिय, प्रामाणिक, सचोटीने वागणारे, लहानपणापासून कामाकडे लक्ष देणारे आणि अभ्यासू, कुशाग्र बुद्धीचे आणि दादांना खूप म्हणजे खेळाची पण आवड होती आणि अनेक कलागुणांनी संपन्न. दादा लहानपणापासून चित्र पण एवढे मस्त करायचे का आपली माणसाची प्रतिमा उभी करायचे. अनेक गुणांनी म्हणजे परिपूर्ण असे दादा आणि दादांचे गुण हेरूनच आमचे परमपूज्य स्वर्गीय वडील अनंतराव म्हात्रे साहेब यांनी यशवंतदादांना ठाण्याच्या MS म्हणजे प्रकाश अशा मोह विद्यालयामध्ये शाळेमध्ये टाकलं आणि त्या शाळेमध्ये पण दादाने विशेष प्रावीण्य मिळवलं. परंतु कॉलेज जीवन पूर्ण होण्याच्या अगोदरच दादा कुशलपूर बाजार समितीच्या सेवेत रुजू झाले आणि सेवेमध्ये तच आपल्या कुशलपणाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, समर्पण केले. खरोखर दादांविषयी बोलायचं म्हणजे दादांना समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, शोषित, गरीब, गरजू
यांना मदत करण्याचे, यांचे दुःख अश्रू पुसण्याचे खूप मोठे कार्य करत असतात आणि तो त्यांना आनंद मिळत असतो. आज ते शासकीय सेवेतून तुमच्या निवृत्त होत असले तरी पण हा सामाजिक सेवा जो त्यांनी जपली, त्या सामाजिक सेवेतून ते कधीच निवृत्त होणार नाही. खरोखर दादांचं जे कार्य आहे ते आमचे परमपूज्य स्वर्गीय वडील अनंतराव म्हात्रे आणि स्वर्गीय बंधू चंद्रकांत म्हात्रे यांचा आदर्श घेऊन आमचे दादा समाजातील जे काही असतील उपेक्षित, दुर्लक्षित, अंध, अपंग, वृद्ध यांना नेहमी मदत करत असतात. त्यांना मग राशन असेल, जीवनावश्यक वस्तू असेल, शैक्षणिक साहित्य असेल, कपडे, ब्लँकेट जे काही लागत असेल ते नेहमी त्यांना मदत करत असतात आणि तेच त्यांचे कार्य बघून त्यांना अनेक संस्थांनी मोठ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. मी एवढीच प्रार्थना करतो की दादा जर आज शासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी परंतु त्यांचे सामाजिक कार्य अधिक जोमाने बहरणार आहे. मी दादांना या नवीन सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते जरी सेवानिवृत्त झाले तरी सामाजिक सेवेतून ते निवृत्त होणार नाहीत आणि ते आमच्यासोबत काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि त्यांच्यावर मी एक कविता लिहिलेली आहे. ती कविता मी तुमच्या सर्वांच्या समोर सादर करतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे. या नावावर मी कविता लिहिलेली आहे. डॉक्टरेट मिळाली तुम्हाला सामाजिक कार्याची, श्रीमंती आपणास लाभली स्वर्गीय अनंत म्हात्रे घराण्याची. यशस्वीपणे सांभाळली आपण सचिव पदाची जबाबदारी. शब्द अपुरे पडतील अशी आपली कृषी उत्पन्न बाजार समितीची कामगिरी. वंदन करुणी माय पित्याला व्रत घेतले हाती समाजसेवेचे. तत्पर राहील अखंड कार्य आपल्या शासकीय सेवेचे. अनंतपुत्र म्हणून आपली महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये ख्याती. नंदिनीसारखी लाभली आपणास सोज्वल सौभाग्यवती. तत्पर राहून शासकीय सेवेत सामाजिक सेवाही आपण करता. म्हात्रे घराण्याचे नाव आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोपासता. तिरडा तिरपत झाली नाही नोकरीत सेवानिवृत्त होता होता. लाडली सुकन्या ईशा हीच आपल्या घराण्याची अस्मिता. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मंडीजी म्हात्रे यांना आनंदा दादांचा सत्कार करावा. यशवंत म्हात्रे साहेबांचा सन्मान करत आहेत. त्यांना जाण्याची घाई. पालघरवरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हातभार लावलेला आहे. त्या कार्याला त्यांनी फार काय मदत करण्याचं काम केलं. तर या ठिकाणी भोईर साहेबांच्या जे मानपत्र देण्यात येत आहे त्याचं वाचन आपली उणीव भासणार यात तीळ मात्र शंका नाही. आपला निरोप चालू सन 2024 आणि 25 या वर्षीच्या आणि उपसभापती मनीष वसंत म्हात्रे, सोमनाथ ठाकरे, मनीला शिल्पी सर. एक मिनिट थांबा. आणि दोन्ही प्रकारचं जेवण आहे. शाकाहारी साहेब सुद्धा आहे. सेवापूर्ती सोहळा आहे त्यानिमित्त उपस्थित झालेले इथे सर्व मान्यवर व्यक्तींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी खरं म्हणजे आता सांगायची काही आवश्यकता उरली नाही, कारण इथे रथी महारथी मोठे मोठे व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे आणि बाजार समितीचं कामकाज कशा पद्धतीने झालं, बाजार समितीची उन्नती कशी झाली आणि आता या ऊर्जितावस्थेत जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना भविष्यात कशा प्रकारे
आता चांगलं फळं आहेत ती चाखण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे, याची सर्व परिस्थिती कथन केलेली आहे. मी त्याच्याबद्दल परत आता काही उजळणी करत नाही. परंतु इथे माझं कामकाज कशा पद्धतीने झालं आहे ते इथे उपस्थितांना परिचित व्हावं यासाठी 2 शब्द सांगतो आहे. मी खरं म्हणजे हंगामी स्वरूपात एकदा 1987 रोजी बाजार समितीच्या सेवेत रुजू झालो. त्यावेळी बाजार समितीचं उत्पन्न फक्त 3 लाख होतं आणि बाजार समिती ड वर्गात होती. आमचं मासिक वेतन होतं रक्कम ₹400 आणि त्या वेतनातसुद्धा आम्ही समाधानी होतो. त्या परिस्थितीत काम करून आज या बाजार समितीची अशा प्रकारे उन्नती झालेली आहे की बाजार समितीचं उत्पन्न 10 कोटीपेक्षा अधिक झालेलं आहे. आणि बाजार समिती यापूर्वी कोणाला माहितीसुद्धा नव्हती भिवंडी बाजार समिती, पण या भिवंडी बाजार समितीला कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी या बाजार समितीच्या संचालक मंडळांनी अहोरात्र मेहनत केली आणि या कर्मचारी वर्गाने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि त्यामुळेच माझ्या प्रशासन कालावधीमध्ये ही ऊर्जितावस्थित झाली आणि बाजार समिती भिवंडीला क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक कोकण विभागात मिळाला. खरं म्हणजे माझं हे रिटायरचं आणि सेवानिवृत्तीचं पर्व आहे आणि अशा ऊर्जितावस्थेत मी सेवानिवृत्त होत आहे हे मला खूप मोठं समाधान लाभलेलं आहे. या माझ्या सेवा काळामध्ये प्रथम सभापती 1957ला बाजार समिती स्थापन झाली. त्यानंतर BT भावे होते. त्यानंतर नरसी भास्कर पाटील साहेब मला वाटतं सतत 3 कमिट्यांमध्ये चेअरमन होते. त्यानंतर कान्हा चौगुले सभापती झाले. त्याच्यानंतर सन्मान्य भोईर साहेब या तालुक्यामधल्या अतिशय मोठं व्यक्तिमत्व, अशा मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं हे मी खूप मोठं भाग्य समजतो. आणि आत्ता जे अध्यक्षस्थानी बसलेले आहेत ते सन्माननीय जयवंत पाटील साहेब. आता मागच्या भाषणामध्ये सन्मान्य भोईर साहेबांनी माझ्याबद्दल काही 2 शब्द सांगितले, पण आता जे अध्यक्षस्थान या कार्यक्रमाचे भूषवतात ते सन्मान्य जयवंत पाटील साहेबसुद्धा असं एक व्यक्तिमत्व आहे की ते जेव्हा सभापती झाले तेव्हा बाजार समितीचं ऑफिस हे भाड्याच्या जागेत होतं आणि त्यांनी स्वतः एक निधी उभारणी करून दिला आणि डिपॉझिट जमा केली, स्वतःच्या नावाने अनामत जमा केली आणि बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीचं पहिलं ऑफिस तिथे सुरू झालं. हे खरं म्हणजे सन्माननीय जयवंत पाटील साहेबांचं एक मोठं योगदान होतं. त्याच्यानंतर बाजार समितीने त्यांच्या काळातच ऊर्जितावस्थेला एक प्रारंभ केला. 2010मध्ये मला सचिव पदावरती एक तत्कालीन संचालक मंडळाने प्रभारी सभापती सचिव म्हणून नेमणूक केली. मी साधारण 6-7 महिने काम केलं आणि माझं कामकाज बघितलं आणि सन्मान्य आजचे माजी खासदार, माजी मंत्री, पंचायत राज मंत्री त्यांचं वर्चस्व होतं संचालक मंडळावरती. त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने मला कायमस्वरूपी सचिव पदावरती नेमणूक दिली. मी आज सन्मान्य माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी 2-3 दिवस सन्मान्य पाटील साहेबांचा भेट घेण्यासाठी जात होतो, पण ते खूप बिझी होते. रात्री 11 वाजेपर्यंत थांबलो होतो पण भेट झाली नाही. सकाळी भेटलो तेव्हासुद्धा ते सकाळी लवकरच तयार होऊन निघाले होते. ते बोलले आता मला शक्यच नाही, पण रात्रीसुद्धा मी आता माझ्या घरी माझ्या परिवाराने मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो असं बोललेले मला. आज जे माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम या सध्याचे संचालक मंडळाने जो मोठा कार्यक्रम करून आणि या स्वरूपात माझा भव्य दिवस सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी संचालक मंडळाचा अतिशय ऋणी आहे. आणि या संपूर्ण 38 वर्षाच्या सेवा काळात जे मला कर्मचारी लाभले त्यांनी मला चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य केलं आणि या बाजार समितीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी एक मोलाचा योगदान दिलेलं आहे. मी त्यांचा आभार मानतो आणि आत्ता जी सुवर्णरूपी फळं चाकायला त्यांना मिळणार आहे ही अशीच परिस्थिती कायम तुम्ही राखावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता माझं जास्त मी भाषण लांबवत नाही. मी आता सेवानिवृत्त होतो आहे. मग आताच्या संचालक मंडळाच्या बहुतेक सदस्यांनी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही चांगल्या प्रकारे कामकाज केलं आहे आणि काही शासकीय
कायदा नियम यांचा चांगला अभ्यास केला आहे. तर यापुढे बाजार समितीला जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्हाला सहकार्य करा आणि मोलाचं मार्गदर्शन करा. मी 100% त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन देतो. आणि या पुढे माझा आता सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा खरं म्हणजे मला राजकीय वारसा समाजसेवेचा लाभलेला आहे. आधीपासून माझे वडिलांनीसुद्धा समाजसेवेचं कामकाज केलेलं आहे, माझे बंधूसुद्धा करत आहेत आणि मी सुद्धा मोठ्या महाराष्ट्र राज्य पातळीवरची मानवसेवा सेवा संस्था आहे त्या संस्थेत मी काम करतो आहे. यापुढचं आयुष्यातसुद्धा मी समाजासाठी जेवढं खर्ची करता येईल त्यासाठी प्रयत्न करीन. आता जे उपस्थित माझ्या प्रेमापोटी उपस्थित राहिलेले मित्रमंडळी, परिवार आणि संचालक मंडळ तथा माजी संचालक आणि काही मान्यवर व्यक्ती यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि मी सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भिवंडी कृषी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे हे सेवानिवृत्त होत आहेत. खरोखर आम्हाला दुःख होतो. काही नमोज वाटली असेल. शांताराम बोरने सांगितला का यशवंत म्हात्रे सतत पैसे खातो. अरे खिशातला तिथं ते नाही सांगत, ते बरोबर सांगतो तुम्ही सतत पैसे खातो. अरे असा स्वच्छ प्रतिमेचा माणूस या जगात सुद्धा मिळणार नाही. मला वाटलं होतं की मी सभापती झाल्यावर ते जे सचिव झाले असते तर ते 10 कोटी नाही 20 कोटी गेले असते. कारण मी सभापती असताना मी बाजार समिती मध्ये म्हणजे डब्यात गेली होती. मग मला आमचे कपिल पाटलांनी सांगितलं की तू सीट लढव. मी म्हटलं मी लढवणार नाही, मला ते काही सहकार्याची मला माहिती नाही. परंतु माझे मित्र उपसभापती जे अन्निवृत्ते त्यांनी मला खूप साथ दिली आणि त्यांनी सहकार्याला त्यांची जास्ती माहिती होती आणि त्यांनी मला खूप प्रतिसाद दिला. आता मला असं वाटत होतं की यशवंत म्हात्रे मला सचिव भेटले असते तर बरं झालं असतं. अरे मलाच कोणी सभापती करत नव्हता तर मी कुठं करू. कारण 17 बाजूला आणि मी एकटा बाजूला. मग आनंदभाई ठाकूर जिल्हा अध्यक्ष होते, त्यांच्याकडे गेले ते गावी गेले होते. मग पालकमंत्री आपले गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे गेलो. त्यांचा 8 दिवस पाठपिसा गेला पण त्यांची काही भेट होत नव्हती. मला वाटतं माझ्या नशिबातच नव्हतं. पण एक दिवशी खासदार साहेब संजीव नाईक यांनी सांगितलं ते माप्याला गेल्यात, तुम्ही जा, इथे तुमची भेट होईल. आणि 5 वाजता भेट झाली आणि माझे सहकारी शांताराम भोईर आणि 17 सदस्य एका ठिकाणी बसले होते. त्यांच्याबरोबर बोलणी झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आगरी झाले, कुलबी झाला नाही, आदिवासी झाले, आम्हाला कुलब्याला गरज आहे. मी म्हटलं माझी काही हरकत नाही साहेब, मला 1 दिवसाचा अनिल कपूरसारखा सीएम बनवा, मी दुसऱ्या दिवशी राजीनामा देईन. आणि मी सभापती झालो. आणि एवढे बोलून माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अफसर खान सर, पंढरीनाथ कुंभार आपल्याबरोबर उपस्थित झालेले आहेत. सकाळीच मी आज कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सभापती आणि पूर्णा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्या शुभ त्या गावामध्ये प्रवेश करताना डाव्या बाजूला ग्रामपंचायत पाहतो आणि उजव्या पडेला तुळशी पाशी माझा नमस्कार चरमपासी, माझा नमस्कार चरमपासी केलं जात आहे. पंच यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. तिचे माजी सरपंच या साहेब यांच्या शुभ हस्ते म्हात्रे साहेब सुद्धा दीप प्रज्वलन करत आहेत. दिवा दिवा दीपत्कार कानी कुंडी भिवंडीचे माजी सभापती सन्माननीय देवीदासजी, गोंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कमलाकर म्हात्रे साहेब, समिती भिवंडीचे माजी सभापती आणि पूर्णा ग्रामपंचायतीचे माजी
यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोपरचे नामांकित उद्योगपती, कोपर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. म्हात्रे परिवाराकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या अशा आहेत. मी जरी कुणबी समाजाचा असलो तरी राजकारण करताना समाज उच्च नीच वर्णीय हे सगळं बाजूला ठेवावं लागतं, तरच आपण राजकारण करू शकतो. परंतु म्हात्रे परिवाराच्या बाबतीत मी अनेकदा बघितलं आहे. प्रमोदजी असतील, त्यांचे बँक मॅनेजर असतील, भाऊ असतील, आणि चंद्रकांत दादा होते, त्यांचं मी परत परत नाव अशा करता घेतो की अनेकदा त्यांच्याबरोबर मीटिंग केल्यात, अनेकदा त्यांच्याबरोबर बसलोय. परंतु जे पोटात तेच ओठात. चार भाऊ जर असले तर कोणाचं पूर्वेला तोंड असतं, कोणाचं पश्चिमेला तोंड असतं, कोणाचं उत्तरेला तोंड असतं. परंतु ह्या भावांचे बंगले जरी वेगळे वेगळे असले तरी यांचे सगळ्यांचे मन एक आहे. हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते शिकलं पाहिजे. मला वाटते मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जेव्हा मी 2023 पर्यंत बाजार समितीवर होतो, मला वाटते मात्र 2022ला आपण वाशी मार्केटला खरेदीला गेलो होतो. दिवाळीच्या गिफ्ट देण्यासाठी, संचालक मंडळाला कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी आम्ही वाशी मार्केटला खरेदीला गेलो होतो. म्हात्रे होते, मी होतो, आमचा ड्रायव्हर होता आणि उपसभापती नव्हते आलेले. परंतु तिथे मला असं जाणवलं की प्रेम असं होतं म्हात्रे कुटुंबाचं. तसंच प्रेम बाळ्या मामाच्या इलेक्शनला सुद्धा मी बघितलं, आवर्जून त्याचं अवलोकन केलं. कितीही तुमच्यामध्ये वाद असले तरी ते वाद चव्हाट्यावर येऊ द्यायचे नाहीत, कोणाला माहिती पडू द्यायचे नाही. हे म्हात्रे कुटुंबाचा एक चांगला गुण आपण घेतला पाहिजे. योगेशजी इथे बसलेले आहेत. मामा जेव्हा इलेक्शनला उभे राहिले तेव्हा सुद्धा बघितलं, चारी बाजूला म्हात्रे परिवाराचीच लोक पेरली होती. याच्यातून शिकण्यासारखं आहे की म्हात्रे म्हणजे गुंदवली आणि गुंदवली म्हणजे म्हात्रे. मला वाटते माझ्या समोर बसलेल्या माझ्या गावाला त्यांनी दुगाडला जमीन घेतलेली आहे. मी त्यांना येता जाता भेटतोय, ते मला येता जाता भेटतात, परंतु त्यांना माझा अजून परिचय नाही आहे. आणि मी परिचय बाजार समितीचा सभापती होतो, म्हात्रे माझा सचिव होता, हे मला ओळख देण्याची कधी गरजच लागली नाही. एवढं प्रेम म्हात्रे कुटुंबाने सगळ्यांना पेरलंय आणि ते आवर्जून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हात्रेंची मुलगी असेल, म्हात्रेंची पत्नी असेल, या प्रत्येक गोष्टीला कर्मचारी जरी घरी आला तरी कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याचा मान, त्याचा सन्मान दिला पाहिजे. जेव्हा कर्मचारी असेल तो बाजार समितीच्या ऑफिसला कर्मचारी, तिथे शिपाई, तिथे लिपिक, तिथे वरिष्ठ लिपिक, तिथे खजिनदार. परंतु घरी आल्यावर तो आपला मित्र, हे म्हात्रे परिवाराने सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. यशवंतदादाबद्दल काय सांगायचं. आज सेवापूर्ती त्यांची आज झालेली आहे आणि आमचे सहकारी प्रमोदजी म्हात्रे साहेब यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, संपूर्ण रोटरी क्लबला आमंत्रण दिलं आणि ते आमंत्रण आम्ही नाकारूच शकत नाही. म्हात्रे परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर माझे वडील आणि आनंद काका एकाच पक्षात काम करायचे, काँग्रेस पक्षात, आणि तेव्हापासून ह्या परिवाराशी आमचा संबंध. ह्या परिवाराबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रात ह्या परिवाराची घोडदौड संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. रोटरी क्लबच्या माध्यमाने काम करीत असताना प्रमोदजी म्हात्रे कुठलेही प्रोजेक्ट असो, आर्थिक मदत हजर, स्वतः हा प्रोजेक्टमध्ये हजर. तर असा हा अनंतरावांचा जो वारसा चालवण्याचा यांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि तो 100% यशस्वीच होतो आहे. यशवंतदादांबद्दल सांगायचं म्हटलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीशी एवढा काही माझा संबंध येत नाही, परंतु वकिली क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याचदा व्यापारी लोकांचे संबंध आमच्याशी येत असतात आणि त्यांच्या कधीतरी अडीअडचणी असतात. एखाद्या संचालकाला फोन जर केला की जरा बघा, हे आपले जरा माझे क्लायंट आहेत म्हणा किंवा मित्र आहेत, तर संचालकांचं एकच उत्तर असायचं की तुम्ही म्हात्रे साहेबांना कॉन्टॅक्ट करा. कारण इमाने एतबारे सेवा केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियम, कायदे, हे सगळ्यांचा त्यांचा जो अभ्यास होता, त्या अभ्यासामुळे संचालकांना जे माहिती नसायचं ते त्यांना माहिती असायचं. त्यामुळे बऱ्याचदा ती त्यांच्याकडनं मदत व्हायची. काही अडीअडचणी असायच्या त्या दूर व्हायच्या. असं आमचे यशवंतदादा. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे
दादा, तुमच्या कारकिर्दीत किती कोटीची एक फिक्स डिपॉझिट झालेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची? 30 कोटी. 30 कोटीची एक फिक्स डिपॉझिट आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे की जी एवढी मोठी रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवते. आणि ह्याचं सगळं श्रेय यशवंतदादांच्या कार्यकुशल कामाला जातं. आत्ता त्यांनी सांगितलं की जास्त बोलायचं नाही आहे, परंतु प्रभाकरजी माझे कॉलेजचे मित्र आहेत, बँकेचे मॅनेजर आहेत आणि चंद्रकांत दादांबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे. मी जास्त काही बोलत नाही आहे, इथेच थांबतो. आणि यशवंत दादांना पुढील आयुष्यासाठी खूप चांगलं त्यांना आयुष्य लाभू दे. त्यांच्या सर्व इच्छा ईश्वर पूर्ण करो ही सदिच्छा व्यक्त करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवपदावरून आज निवृत्ती होत आहे. मी त्यासाठी आज आपण सर्व लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, निवृत्ती झाल्या म्हणजे काय, आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे सर्व मंडळी जमलेलो आहोत. आणि त्यांच्याबद्दल आज बरेचसे त्यांचे पदाधिकारी, आज त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेब आहेत, आमचे अर्चना पाटील साहेब आहेत, आमचे जगदीश पाटील साहेब आहेत, आमचे जे प्राध्यापक साहेब इथे आहेत आणि आपण सर्व मंडळी, आमची घरची मंडळी सर्व आहेत. आणि कुठल्याही गोष्ट आपण जेव्हा उच्च पदावर जातो, सचिव या पदावर निवृत्त होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या आईवडिलांचं पुण्य खरोखरच असते. आपल्या आईवडिलांच्या पुण्याच्या जोरावर मुलं खूप चांगल्या प्रकारे आपल्या उद्योगधंद्यामध्ये म्हणा, नोकरीमध्ये मुलं चांगले वरचे स्थान मिळू शकतात. आज आमचे बंधू अनंतराव म्हात्रे हे खरोखरच म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. ते 3 वेळेला गोंदवले गावचे सरपंच होते. आणि भिवंडी म्हणजे तालुका जिल्ह्यामध्ये ते राजकीय आणि सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते खूप त्यांचं नावाजलेले व्यक्तिमत्व होतं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आमचे यशवंतला तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांना एक म्हणजे नोकरी मिळाली. तसे आमचे प्रभाकर त्यांनासुद्धा चांगल्या बँकेमध्ये नोकरी मिळाली. आमचे कीर्तिटाऊनचे मालक चंद्रकांत म्हात्रे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक केलं आहे. त्यांचे आमच्या प्रमोदसुद्धा खूप चांगलं उद्योगधंद्यामध्ये करत आहेत. आणि अनेक क्षेत्रामध्ये ते आमचे सुनील म्हात्रे, आता विवेकी, सर्व मंडळी खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चाललेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रामध्ये सेटल झालेलं आहे. पण मला आज सांगत आहे की माणूस आज एवढे वर्ष आता यशवंत त्या कर्मचाऱ्यांमध्ये बोला व त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार यांच्या सहकार्यामध्ये ते एवढे वर्ष कार्य करत होते, नोकरी करीत होतो, सगळ्यांच्या मिळून मिसळून राहत होते. आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जात होता. आणि त्याच्यानंतर आत्ता जेव्हा माणूस निवृत्ती होते किंवा रिटायर होतो, रिटायर कधी होतो, तो टायर होतो तेव्हा, म्हणजे तो त्यांची शारीरिक परिस्थितीमध्ये काम करण्यासारखी नसते म्हणून त्याला ते रिटायर करतात. त्याला आपण सेवानिवृत्ती बोलतो. म्हणून अशा रीतीने आज यशवंत आपल्या जास्त त्यांनी आज सेवानिवृत्ती घेतलेली आहे. पण पुढचा काल त्याला घरामध्येच राहायला लागेल. आणि घरामध्ये राहताना त्यानेसुद्धा आपण जेव्हा नोकरीला 8-10 तास जातो तिथे आपल्या शरीराची हालचाल होतो, आपल्याला अनेक मित्रांबरोबर सहवास असतो आणि आपला वेळ निघून जातो. पण एकदा माणसाला रिटायरमेंट झाल्यानंतर, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाचं सांगतो, मला तसं कधी काही वाटलं नाही, पण रिटायरमेंट झाल्यानंतर माणसाला तो वेळ कसा घालवायचा, तो वेळ कसा घालवता, आपली शारीरिक प्रकृती कशी टिकून ठेवायची. आपली शरीर प्रकृती आपण जेव्हा तिथे कामधंद्याला होतो तेव्हा आपली शरीराची हालचाल होते. पण त्याच्यानंतर आपली शरीर प्रकृती टिकून ठेवणे हे खूप गरज आहे. तर मी त्याला सांगतो की इथे आता रिटायर झाल्यानंतर तुम्हाला रोज मॉर्निंग वॉक करायला पाहिजे. जेवढा योगा वगैरे जे काही करायचं शरीरासाठी करता येईल तेवढं आपल्याला, कारण सलामत पगडे पचाव, हेल्थ इज वेल, हेल्थ इज हेवन, हेल्थ इज अर्नर्स ऑफ हॅपीनेस, हेल्थ इज ऑल द लॉस. आपलं शरीर प्रकृती जोपर्यंत चांगली आहे, निरोगी आहे, तोपर्यंत आपली सगळी माणसं आहेत. म्हणजे एकदा शरीर प्रकृती आपण बिघडली तर आपलं सर्व म्हणजे सर्वस्व जाते. म्हणून आपल्याला आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला पुढे पण चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तर आपल्याला शरीराची काळजी घेणे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांच्याबद्दल मी सांगतो, एक
त्यांच्या म्हणजे आज मला समजलं त्यांनी 30 कोटी बॅलन्स ठेवले होते, म्हणजे ते चांगल्या प्रकारे निस्वार्थपणे कार्य करत होते त्या याच्यामध्ये. आणि त्यांच्या वडिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे गावाची सेवा केलेलं आहे. आता मी एकच उदाहरण देतो की आमच्या जेव्हा शाळेचं काम चालू होता तेव्हा आमच्या शाळेला गावातल्या लोकांनी श्रमदान करून ते शाळा वगैरे बांधले होते आणि शाळेला पैसे कमी पडले तेव्हा दादाने आमच्या म्हणजे त्यांच्या वडिलांनी आमच्या वहिनीची गंठण त्यावेळेला गाण घातली आणि जे का त्याला जे बांधकामाला पैसे कमी होते आणि त्या पैशाने ते बांधकाम पूर्ण केले. साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या गणेशजी गुळवी साहेबांना सुद्धा विनंती. नावं घ्यायला गेलो आणि पाटील सरांच्या आधीचे राष्ट्रीय खेळाडू माझ्या मागे बसलेले आहेत, त्यांना प्रश्न पडला असेल ते ऐकून पण कंटाळा येतो, समोरची लोक काही वेळी नाही. उद्या खरेदी संचालकाने सांगितलं का त्याला लगेच काय मदत द्यायची, त्याच्याकरता एक निर्बंध ठेवला की बाजार समिती म्हणजे काय पैशाचा मोठा काय स्रोत नाही, फार तर 10,000 किंवा 15,000 पर्यंत आपण सरासरी हे दिलं पाहिजे, हा तत्व त्यांनी सांगितला. आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याचा पंचनामा, त्याचा ग्रामपंचायत पंचनामा, सेक्रेटरीचा पंचनामा, तलाट्याचा पंचनामा हे कागदपत्र असल्याशिवाय त्यांनी कोणालाच ती मदत देऊ दिली नाही. त्यानंतर काही खेळाडू निघाले तर आमचे निवड आता इथे झाले तिथे झाले आणि ते खेळाडूंचे अर्ज यायला लागले. मोहन मंडेरा त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आमचे. तेव्हा त्यांनी सांगितलं मला श्रीराम पाटील तुमच्या संघातून जो खेळाडू निवडला तो संघाचं पत्र द्या, तुमचा संघ ज्या स्पर्धेला खेळला त्या संघात तिथल्या पार्टिसिपेटचं पत्र द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व कागदपत्र मला द्यायला लावले. एक चांगला त्यांनी नियम त्या ठिकाणी घातला. खरोखर कायद्याचं ज्ञान ज्यांना असतं ते कधीच चुकीचं वागत नाही आणि त्याप्रकारे त्यांनी केलेलं आहे. आता त्यांच्या कार्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही, एवढ्या 2 गोष्टी सांगतो. आणि मंत्रालयात जर आधी नेहमी पुढारी मंडळी नेहमी जातात, आमच्या हरचंदादा झाले, दादा झाले, तर मंत्रालयाच्या दरवाज्यावर एक कुसुमाग्रजाची कविता लावलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे आज इथे आहे, लिफ्टच्या बाजूला आहे बघा, तुम्ही वाचली असेल, 50ची उमर गाठली. ह्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्य देवीची विनवणी. 58 वर्षाची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवतो हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. आमच्या संचालकांना डायरेक्ट ठणकावून सांगायचे चुकीचा निर्णय घेऊ नका, सर्व मला त्रास होईल त्याचा, म्हणून वाट वाकडी धरू नका असं त्यांनी ठणकावून सांगितलं. जनसेवेत व असे कचेरी, ते ज्या ऑफिसमध्ये काम करतात ती जनसेवेची कचेरी आहे. जनसेवेत व असे कचेरी ती गुंडांची नसे गुहा, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. वेतन खाऊन काम टाळणे, तुम्ही पगार घेताना काम केलं पाहिजे, ठणकावून बोलतात सर्व कर्मचाऱ्यांना. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. हा संदेश त्यांनी मला 2 वर्षात त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. बोथड पुतळे पथापथावर, बोथड पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, क्षणभर त्यांचा कार्य अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका, तरुणाईचे बळ देशाचे. आता अर्थ सांगायला गेलो का वेळ जाईल. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला झाडू नका. करा कायदे परंतु हटवा, जहर जातीचे मनातुनी, करा कायदे परंतु हटवा, जहर जातीचे मनातुनी, ऐकपणाच्या मारू न पाहता ऐन घडीला चढू नका. समान माना मानव स्त्रीला, समान माना मानव स्त्रीला, तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका आणि देवी म्हणून भजू नका. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनवतो हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका, वाट वाकडी धरू नका. हा संदेश देणारे आमचे यशवंतदादा म्हात्रे आज निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या पुढील आयुष्याला, त्यांच्या आरोग्याला मी शुभकामना देतो. त्यांचं आयुष्य चांगलं जावं आणि त्यांनी जे आता निवृत्ती होण्याच्या आधी जे व्रत हातात घेतलेलं आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. जनसेवा हीच ईश्वर सेवा, ह्या दृष्टीने त्यांची पावलं चालू आहेत. त्याला पुन्हा शुभेच्छा देतो.
आणि माझ्या पाटील परिवाराच्या वतीनं भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी कमी वयामध्ये ज्या मुलीने इतिहास घडवला. आज आम्ही नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबादपर्यंत फिरतो, पण दादांना सांगितलं की दादा असं असं काम आमचं आहे, आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना कपडे द्यायचे आहेत, काही शैक्षणिक साहित्य वाटायचं आहे किंवा गुढीपाडव्याला वीज भट्टी कामगारांना आपल्याला मिष्टान्न भोजन वाटायचं आहे, तर दादांचा कधी नकार नसतो. असे हे पुण्यवान पित्याचे, पुण्यवान माता पित्यांचे पुण्यवान सुपुत्र लाभणे सर्वांना. तसंच भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत लाभलेले असे पुण्यात्मा, असे हे काही महान असे दानशूर व्यक्तिमत्व लाभलं. त्यामुळे भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात एक उच्च श्रेणीत जाऊन पोहोचली. आणि मगाशीच सांगितलं की 30 कोटीची FD ही खरोखर आमच्या शहादा म्हणजे एवढा मोठा नंदुरबार जिल्हा शेतकरी प्रधान आहे. सहकार महर्षी अण्णासाहेबांच्या कारखाना आहेत, त्यांच्याकडे देखील 30 कोटीची प्रॉपर्टी FD म्हणून नाही आहे. खरोखर धन्यवाद साहेब, या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाच्या आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. आणि आमच्या मंडळातर्फे आम्हाला स्वागत करण्याची परवानगी द्यावी मी नम्र विनंती. डॉक्टर दिनेशभाई ठक्कर समाजसेवक, तर ते पूर्ण पगार देत होते, अर्धा वेळ देत होते. या ठिकाणी शुभेच्छा अध्यक्षापासून भारताच्या राष्ट्रपतीपर्यंत संदीप पाटील अथुले, स्वर्गीय अनंत म्हात्रे मंगळी उपस्थित राहणार होते. वलपाडे या ठिकाणी पाहतोय. आपल्या जावयाला शुभेच्छा देताना नक्कीच देण्याकरता सज्ज झालेले आहे. करून घ्या, जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. अशा शुभेच्छा देताना प्रभाकर गुंदवली गावचे उद्योगिक स्वागत. कीर्ती असे गुंदवली गावचे उद्योगपती तथा कीर्ती ट्रॅव्हलचे केतनदादा वात्रे आणि त्यांच्या सौभाग्य समाजाने शुभेच्छा दिल्या असतील त्याला विनंती. आपण या ठिकाणी शूटिंग करूया. संतोषजी पाटील जे शिवसेनेचे उपविभाग